वातावरण खूप खिळीमिळीत पार पडतं. धाराशिवचे काही लोक संपर्कात आहेत. भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे. कारण शेवटी ठीक आहे, स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेले आहे. त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वाटायला नाही. कदाचित काही वैयक्तिक कामामुळे नाही, नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर पुराच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदला बदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो. माझीही बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही. म्हणून मी काही नाराजी परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात. तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत. या धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. पालकमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केल्याचं माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची तुम्ही चिंता करू नका. आमचे पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा विशेष प्रेम. सर, एक शेवटचा प्रश्न. तब्येतीची चर्चा आहे म्हणते, मात्र त्यांच्या कुठली असते बॅनरवर स्वागताची मागे सावंत साहेबांकडून कोणी प्रतिनिधी काय चर्चा झाली का? बोलणं काही गरज नाही. काय असतं, हे पक्षांतर्गत काही विषय असतात. एखाद्या कुटुंबामध्ये जर कुठली व्यक्ती आजारी असेल किंवा त्याला काही काम असेल तर कुटुंबाचा प्रमुख म्हणून ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागते. आम्ही जबाबदारी घेऊ, खबरदारी घेऊ आणि भविष्यामध्ये अजून चांगलं, जसं तुम्ही म्हणालात, खेळीमेळीचं वातावरण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कसं होईल याचा प्रयत्न करू. परंतु तो प्रयत्न करत असताना विषय मात्र एकच, आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचाच विचार करू. राजकीय कुरघोडी बाजूला करून धाराशिव जिल्ह्याचा विकास, धाराशिव जिल्हा कसा पुढे पुढे जात जाईल याच्यासाठी प्रयत्न करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.